जिल्हाधिकारी कार्यालयासमोर पूनम गेट येथे उपोषणास बसलेल्या सर्व उपोषणकर्त्यांना पाठिंबा व शासन प्रशासनाचे निषेध करण्यासाठी महाराष्ट्र कामगार सेना व उपोषणकर्त्यांचे संयुक्त निदर्शने कार्यक्रमात या प्रसंगी बोलताना महाराष्ट्र कामगार सेनेचे प्रदेश अध्यक्ष विष्णू कारंपुरी म्हणाले की शेतकरी, कष्टकरी महिला व संघटना 630 दिवसांपासून उपोषण करीत आहेत, मग शासन व प्रशासन झोपली का, अशी टीका महाराष्ट्र कामगार सेनेचे प्रदेश अध्यक्ष विष्णू कारंपुरी यांनी केले आणि आंदोलकाची त्वरित दखल घ्या, अन्यथा सर्व उपोषणकर्त्यांसह रस्त्यावर उतरून आंदोलन करणार असाही इशारा त्यांनी दिला। महाराष्ट्र कामगार सेना व उपोषण आंदोलकांसह जिल्हाधिकारी कार्यालयासमोर पूनम गेट येथे निदर्शने कार्यक्रम करण्यात आले। विष्णू कारंपुरी महाराज यांच्या नेतृत्वाखाली व मूळ मालक संघटनेचे रावसाहेब वगैरे, खडी क्रेशर संघटनेचे सिद्धाराम माने, बालाजी नल्ला, वीरभद्र महिला मंडळाचे संस्थापिका संगीता बिराजदार, आरबी दयावन संघटनेचे विश्वभूषण कांबळे, पत्रकार सलीम शेख, महिला प्रमुख रेखा आडकी आदी प्रमुखांच्या उपस्थितीत निदर्शने करण्यात आले। यावेळी निदर्शकांनी उपोषणकर्त्यांकडे दुर्लक्ष करणाऱ्या शासनाचा धिक्कार असो, झोपेचा सोंग घेतलेल्या सरकारचा धिक्कार असो, मुख्यमंत्री हाय हाय, पालकमंत्री हाय हाय, सत्ताधारी सर्व मंत्र्यांचे धिक्कार असो, आमच्या मागण्या मान्य करा, नाहीतर खुर्च्या खाली करा, अशा घोषणा दिल्या। या निषेध नोंदविले। सदर आंदोलनात वरील प्रमुखांसह विठ्ठल कुराडकर, सोहेल शेख, राजू फिरंगे, शिवा ढोबळे, दीपक दुधाळे, रामचंद्र रासमल, प्रशांत जक्का, सतीश भैरी, गुरुनाथ कोळी, प्रसाद जगताप, संतोष जाधव, राधिका मिठा, सविता दासरी, लक्ष्मी गुठला, लक्ष्मीबाई मालपुरी, राणी दासरी, जमुनाबाई बिरबनवाले यांच्यासह मोठ्या प्रमाणात नागरिक बंधू भगिनी उपस्थित होते। आज महाराष्ट्र कामगार सेनेच्या वतीने सोलापूरच्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर म्हणजेच पूनम गेट, आंदोलन गेट जवळजवळ 8 ते 10 उपोषण आंदोलक या ठिकाणी कार्यकर्ते बसलेले आहेत। त्याचबरोबर महिला बसलेल्या आहेत। त्यांच्या समस्या वेगवेगळ्या आहेत। प्रामुख्याने 630 दिवस झाले, 1 महिन्यापासून 630 दिवसाच्या मोठ्या प्रमाणामध्ये बसलेले आहेत। यांच्याकडे शासन प्रशासन दुर्लक्ष करीत आहे। हे लक्ष वेधण्यासाठी आणि त्याचबरोबर या सुस्त प्रशासनाला जागरूक करण्यासाठी आणि दुर्लक्ष करण्यात या बेजबाबदार सरकारला जागरूक करण्यासाठी, त्याचा निषेध करण्यासाठी आणि या सर्व कामगार बसलेल्या उपोषणकर्त्यांना एकत्रित करून त्यांना एक आपला पाठिंबा देण्यासाठी, त्यांना ऊर्जा निर्माण करण्यासाठी आज आंदोलन ठिकाणी झालेलं आहे। या आंदोलनाच्या माध्यमातून आपापल्या संघटना, आपापल्या प्रतिनिधी आपल्या व्यथा मांडल्या, त्यांच्या समस्या मांडलेल्या आहेत आणि त्या व्यथा शासनाने ऐकला असं मी गृहीत धरतो। नाही ऐकल्यात परत एकदा ऐकवण्याचा प्रयत्न करतो, पण लवकरात लवकर यांच्या समस्या सोडवा, नाहीतर आम्ही तुमची खुर्ची ठेवणार नाही, तुम्हाला खुर्चीवर बसू देणार नाही, अशा इशारा देतो सर्वांच्या वतीने। जय हिंद, जय महाराष्ट्र।